मालेगाव. एकेकाळी साधेपणा, माणुसकी आणि शांततेसाठी नावाजलेलं शहर. पण काही आठवड्यांपासून या शहराच्या हवेतीलही एक दाह, एक अव्यक्त वेदना जाणवत होती. आधी एका लहानग्या चिमुकलीवर झालेल्या निर्दयी प्रकाराने गावचं मन हादरलं होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आता आणखी काय उरलं? दुर्दैवाने त्या प्रश्नाचं उत्तर अजून एक निरागस जीव होता. वय 13 वर्ष, मनानं 6. गतिमंद, भोळी, निरागस. आईबाबांच्या कुशीत, बाहुल्यांच्या खेळात आणि रस्त्यावरील पक्ष्यांच्या रंगात रमलेली. गावातील दुपार आणि नियतीचा कारा वळसा त्या दिवशी गावात दुपारचं ऊन तळपत होतं. लोक घरात थंड सावलीत लपले होते. ती मुलगी मात्र तिच्या छोट्या पावलांनी रस्त्यावरून चालत दुकानातल्या रंगीत खेळण्यांकडे बघत हसत होती. तिचं जग अगदी साधं आणि सुंदर होतं. पण त्या क्षणी कुणालाही कळलं नव्हतं की शांत दुपारी एक सावली तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती. स्कूटीचा सौम्य आवाज ऐकू आला. त्या स्कूटीवर बसलेला होता दीपक धनराज छाजेड. वय अंदाजे 55. बाहेरून सभ्य, मेडिकल क्षेत्रात ओळख, समाजात मान. पण आतून संवेदनाहीन, विकृत मनाचा माणूस. तो मुलीकडे बराच वेळ शांतपणे बघत होता. तिची असुरक्षितता, तिचं भाबडं वागणं सगळं तो निरीक्षण करत होता. आणि मग त्याने तिला हाक मारली, पितृतुल्य आवाजात. बाळ, तुझ्या आईने मला तुला बोलावायला सांगितलं. चॉकलेटही देईन. आईचं नाव ऐकताच ती भाबडी मुलगी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्याच्यासोबत स्कूटीवर बसते. हा तो क्षण, तिच्या आयुष्याचं पान कायमचं बदलणार होतं. निर्जन रस्ता आणि एक घाणेरडा पाप गाव मागे सरकत होतं. दुकाने दूर जात होती. रस्ता ओस पडत होता. ती मुलगी अचानक कुजबुजली, आईकडे जायचंय. पण तिचा आवाज वाऱ्यात विरून गेला. स्कूटी एका जुडपांनी वेढलेल्या पूर्ण निर्जन जागी थांबली. ती घाबरली. तिचं हसू पहिल्यांदा गायब झालं. आणि पुढचं जे घडलं, शब्दात सांगणं कठीण, न सांगणंही अन्याय. त्या माणसानं तिच्या निरागसतेचा गैरफायदा घेत तिचा विश्वास आणि सुरक्षितता चिरडून टाकली. तिचा आवाज दाबला गेला. तिच्या भीतीचा साक्षीदार फक्त शांतता होती. घरी परतताना पावलं थरथरत होती. काही वेळानंतर ती मुलगी कसाबशी उठली. शरीराला वेदना, मनाला हादरा आणि आत्म्याला खोल भीती. घरी परतताना तिचे पाय थरथरत होते. दारा उघडताच आईच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं. मुलीची अवस्था पाहून आईचं हृदयच मोडलं. बाबा धावत आले. पण मुलगी ना बोलू शकत होती, ना स्वतःला सावरू शकत होती. आईने तिला मिठीत घेताच ती फुटून रडली, जंगलात हरवलेल्या पाखरासारखी. पोलीस स्टेशन. आईच्या डोळ्यात भीती नव्हती, आग होती. आईबाबांनी क्षणभरही विलंब न करता पोलीस स्टेशन गाठलं. आईचं ओरडणं, तिच्या आवाजातली जळजळ, स्टेशनमधली हवा गारठून गेली. FIR नोंदवला गेला. POCSO अधिनियमाचे कलम, अपहरण, मानसिक व शारीरिक त्रास. सगळं काम वेगाने सुरू झालं. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. डॉक्टरही हादरले. ती कशी परत आली असेल हेच त्यांना सुचत नव्हतं. मुलीने छोटासा धागा सांगितला, स्कूटी, मेडिकलवाला काका. मग फोटो दाखवले गेले आणि एका फोटोवर तिचे थरथरते बोट थंबलं. दीपक धनराज छाजेड. पोलिसांची शिकार आणि आरोपीचा पकड त्याच्या क्लिनिकला धाव. घराला धाव. सगळं रिकामं. स्कूटी गायब. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि सुमारे अर्ध्या तासात तो शहराबाहेरच्या रस्त्यावर पकडला गेला. बेभान, घाबरलेला, चेहरा पिवळा पडलेला.
हातात बेड्या चापट बसल्या. शहरात बातमी पसरताच लोक घराबाहेर आले. गर्दी, रोष, ओरड, एकच मागणी, या पापीला शिक्षा हवी. कोर्टात आरोपीची घाबरलेली अवस्था, कोर्टाच्या गेटजवळ लोकांचा राग उफाळत होता. पोलीस त्याला आत नेत होते. तो घाबरून थरथरत होता. जज समोर उभा राहिल्यावर त्याचे हात जोडले गेले. ओठ थरथरले. तो म्हणत होता, मला माफ करा, मी चुकलो, मला वाचवा. पण त्याच्या रडण्याला वजन नव्हतं. जजांचा आवाज शांत पण धारदार. तुझ्या पापाला कोणतीच दया नाही. तू एका 13 वर्षांच्या असहाय मुलीचा विश्वास तोडला आहेस. तुला कठोर पोलीस कोठडी सुनावली जाते. तो जमिनीवर कोसळला. पण न्यायालय दयेला जागा देणाऱ्या मनस्थितीत नव्हतं. आईच्या मिथीत आशेचं छोटंसं बी त्या रात्री मुलगी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत रडत होती. ती कुजबुजली, आई, मी बाहेर खेळायला जाऊ नये ना? आईच्या डोळ्यात वेदनेचा दर्या भरला. तिने मुलीला घट्ट मिठी मारली. ग, आता आई जिथं जाईल तिथं तू. तुला मी कधीच एकटी सोडणार नाही. मुलीकडून हरवलेलं बालपण आईच्या हातात थरथरत होतं. पण तिच्या प्रेमात अजूनही जगण्याची एक छोटीशी ज्योत होती. ही घटना आपल्याला शिकवते, धोका चेहऱ्यावर नसतो, तो मनात असतो. मुली फक्त आपल्या घरापुरत्या नाहीत, त्या समाजाची जबाबदारी आहेत. आवाज दाबला गेला तर उद्या कुणाचं तरी आयुष्य संपेल. आज आपण जागे होऊ तर उद्याची पिढी सुरक्षित राहू शकेल.